महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पार्टीच्या नगर परिषद कारंजा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी उभे असणाऱ्या उमेदवार शायना परवीन आपल्या सोबत आहे। एवढ्या मोठ्या पक्षाने मला याची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, त्यासाठी मी मनपूर्वक त्यांचे आभारी आहे। कारंजा नगर परिषदेच्या महाविकास आघाडीचे आणि नगराध्यक्ष पदासाठी आपण आहे, त्यासोबतच आपले नगराध्यक्ष सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। आपण या महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी आणि आपल्याविषयी असं मतदारांचं मत आणि याच्याविषयी आपण काय सांगता? कारंजा शहर हे जे पवित्र असं शहर आहे, या शहरामध्ये सर्व धर्मियांनी एकजुटीने आणि सामंजस्याने राहावे, जातीय मतभेद कारंजा शहरामध्ये नसावे, यासाठी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि मी स्वतः कटिबद्ध राहणार आहे। आणि आपण आपली महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आणि मला स्वतः नगराध्यक्ष पदासाठी निवडावे ही माझी विनंती आहे। आपल्यावरती काँग्रेस आणि महाविकास आघाडीने एवढा मोठा विश्वास ठेवला आणि आपल्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, याच्याबद्दल आपण काय सांगता? सर्वात आधी तर मी त्यांची आभारी आहे की एवढ्या मोठ्या पदासाठी त्यांनी माझी नियुक्ती केली। मी जरी तुमच्यासाठी एक नवा चेहरा असला तरी मी माझ्या परीने सर्वसामान्य लोकांसाठी ज्या त्यांच्या छोट्या छोट्या म्हणजे समस्या आहेत किंवा त्यांना काही उपलब्ध आणखीन भविष्यामध्ये मिळावा यासाठी सदैव प्रयत्न करेल आणि त्या शासनाकडून आणि माझ्या प्रयत्नाने त्या पूर्ण करण्याच्या, जसं सर्वसामान्य लोकांना नगर परिषदमध्ये गेल्यानंतर जे त्यांचे छोटे मोठे काम आहे, जसे की बर्थ सर्टिफिकेट असो किंवा इतर काही दाखल्यांसाठी त्यांना ते लवकरात लवकर त्यांना उपलब्ध व्हावं। आणि एक मुद्दा माझा बोलायचा राहून गेला आहे, तो म्हणजे ही नगर परिषदची जी वास्तू आहे, जी आता सध्या परिस्थितीमध्ये खूप खस्ता झालेली आहे आणि ती सध्या वाचनालयामध्ये चालू आहे। तर सर्वात आधी त्या वास्तूचं रिकन्स्ट्रक्शन व्हावं आणि जे वाचनालय आहे ते त्याचा जो उद्देश आहे वाचनालय, तर तो त्यासाठी उपलब्ध व्हावा आणि आणखीन त्यानंतर त्या वाचनालयामध्ये एक असा स्टडी कॉर्नर असावं, जेणेकरून जे गरीब वगैरे विद्यार्थी आहेत त्यांना महागडीची पुस्तकं ते स्वतः घेऊ शकत नाही, ते तिथे उपलब्ध करून त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने त्यांचा आणखीन विकास व्हावा म्हणून मी तेथे म्हणजे आपलं जे ग्रंथालय आहे त्याला आणखीन विकास व्हावा यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे। आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण काय सांगाल? आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण काय सांगाल? या ठिकाणी एक मोठा आरोग्य केंद्र आहे, याच्याविषयी आणि याच्यामध्ये काय बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं? आपल्या इथं आरोग्य केंद्र तर आता मोठं म्हणजे विस्तृत भव्य अशी त्याची वास्तू तयार झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये आणखीन मेडिकल उपकरणं अवेलेबल झाले पाहिजेत। तिथे डॉक्टरांची अवेलेबल म्हणजे जास्त डॉक्टर्स तिथे नियुक्त झाले पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जसा छोटा मोठा आजार तर इथे आपण त्याचे उपचार करू शकतो, परंतु जे मोठे आजार आहेत त्याच्याकडे आपल्या या सामान्य नागरिकांना दुसऱ्या शहरांमध्ये न जाता ती सुविधा इथे कारंजात उपलब्ध व्हावी असा माझा प्रयत्न राहणार। आणि त्यासाठी यानंतर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं? शिक्षण क्षेत्रामध्ये नगर परिषदच्या शाळा आहेत, हिंदी, मराठी, उर्दू मीडियम यांचा विकास झाला पाहिजे। त्यांना सर्वप्रथम तर त्यांना नवीन शिक्षकांची नियुक्ती झाली पाहिजे, वर्गसंख्या वाढली पाहिजे आणि आजच्या सध्या परिस्थितीमध्ये सर्वात मुलांचा विकासासोबत त्यांना क्रीडा वगैरे मध्ये त्यांनी सहभागी व्हावे म्हणून असं क्रीडा संबंधित त्यांना प्राणांगण असं वगैरे उपलब्ध करून देता यावे यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा। तसेच त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून नगर परिषदच्या शाळेमध्ये सुद्धा असे CCTV कॅमेरेज वगैरे
अवेलेबल झाले पाहिजेत आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये डिजिटल शाळा ही नगर परिषदच्या शाळांमध्ये उपलब्ध व्हावी यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार. कारंजा नगर परिषदेच्या नगरसेवकासाठी उभे असणारे वार्ड नंबर प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार आपल्या सोबत आहेत. आपल्याला या नगर परिषदेच्या विषयी आणि या विकासाबद्दल काय सांगता येईल? मेरी तो यही उम्मीद है कि आप सब लोगों ने मुझे एक मर्तबा चुन के लाने की कोशिश करो और मैं जिस दिन भी मतलब नगर सेवक बन गया या मेरी मिसेज नगर अध्यक्ष बन गई, मेरा सबसे पहला मुद्दा रहेगा कि गांव की जो गंदगी है उसको साफ करना. आपण या कारंजा शहराच्या विकासाबद्दल आणि शैक्षणिक क्षेत्राबद्दल काय सांगता? कारंजा शहर के स्कूलों की हालत तो ऐसी है कि एक आधा कोई ग्राउंड वगैरह रहता ना जहाँ गंदगी पड़ी हुई रहती, वैसी हालत है आज के स्कूलों की. और मेरे आने के बाद में, मेरी मिसेज नगर अध्यक्ष बनने के बाद में ऐसे हालत नहीं रहेंगे. और यहाँ पे मैं अभी ऐसे स्कूलों में ऐसा सुधार लाऊंगा. अभी शिक्षक 8-8, 9-9 बजे तक के जाते नहीं स्कूलों में, 8-8, 9-9 बजे तक के जाते नहीं. शिक्षक पूरे अभी स्कूलों में है ही नहीं और हमारे यहाँ का जो कोई ध्यान नहीं देता. और मेरी मिसेज अगर नगर अध्यक्ष बन के आ गई तो मैं सबसे पहले शिक्षण पे ध्यान देने वाला हूँ, क्योंकि गरीबों के प्रायव्हेट शाळेविषयी आणि ज्या ठिकाणी जे प्रायव्हेट शिक्षण संस्था आहे याच्या विषयावरती आपण काय सांगता? शिक्षण संस्था जो है उनका तो अच्छा चालू है, उनकी तो पढ़ाया वगैरह, क्योंकि प्राइवेट का मसला है. पर जो सरकारी स्कूल है ना खासगी, वो स्कूलों की हालत ऐसी है कि शिक्षक टाइम पर पहुंचते नहीं, मेन बात. दूसरी बात, शिक्षक पूरे है ही नहीं वहाँ पर. नियुक्ति के बारे में तो आपको मैंने बताया ही, ये गुंडा किसी को कोई काम कराने नहीं देता. कोई भी डिपार्टमेंट रहो, ये बोलता कहीं भी चलेंगे तो मेरी मनमानी चलेंगी. मैंने हर डिपार्टमेंट में इसके कुछ से कुछ लोग है दादागिरियां करने वाले, वो डराते तो लोगों को धमकाते, कुछ फैसले वापस लेने लगाते. अभी लगे हुए शिक्षकों के ऑर्डर कैंसिल करने लगा है, एचएम की तकरार करने लगा दी थी इन्होंने. तो हम स्कूल के मसले में तो ऐसा ये लगाएंगे. मेरी मिसेज भी बीएससी बीएड मैथमेटिक्स है और हमारी ज्यादातर कोशिश ये रहेगी कि कारंजे में एकदम शिक्षण में ऐसे सुधार होनी चाहिए. वो चाहे मराठी स्कूल रहो, हिंदी रहो या उर्दू रहो, हमारी नज़र तीनों स्कूलों पे रहेंगी. और स्कूल हम डिजिटल स्कूल बनाने की कोशिश करेंगे. हमारा मशवरा वही शुरू है कि हर समाज के बच्चे रहो. अपना आज सबसे बड़ा मसला एजुकेशन का ही है. देखा जाए ना, लोग यहाँ से विदेश जा रहे हैं, यहाँ के बच्चे मुंबई जा रहे हैं, मुंबई के विदेश जा रहे हैं. तो अपने ऐसी सोच है कि बाहर के लोगों ने भी यहाँ आना. आणि आरोग्याच्या विषयावरती आपण काय सांगसाल? कारंजामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे ग्रामीण रुग्णालय आहे याच्यामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे? दवाखाना वगैरह तो अच्छा बन गया है माशाल्लाह, पर वहाँ पे जो दवाई की इसकी जो है तो सुविधा बराबर नहीं है. उनका दवाई वगैरह रहती नहीं. और दूसरी एक बात कि यहाँ पर अपन कोई साधारण अगर डिलीवरी का पेशेंट भी भेज रहे तो उसको अमरावती, अकोला रेफर कर देते. तो मेरी ऐसी इच्छा है कि छोटे छोटे बातों को अपने कारंजे में गरीब तबके के, हर समाज के लोग, गरीब तबके के लोग ज्यादा है. तो मेरी ऐसी इच्छा है कि सब लोगों को कारंजे में सुविधा मिलनी चाहिए. कारंजा कोई हम नहीं है, कारंजा वाशिम जिले से बड़ा है. वो तो अपनी थोड़ी सी ये हो गई कि वाशिम अपना जिला बन गया. पॉपुलर जनरेशन में इसमें अपना कारंजा बहुत बड़ा है, तादाद में भी, लोक संख्या में भी कारंजा बड़ा है. कुछ होगा वो बन गया. तो पर मेरी ऐसी है कि अपने को सब सुविधा जिले के सरीके होनी चाहिए. बस मेरी आप सब लोगों से एक ही विनती है, महाविकास आघाड़ी के जहाँ भी आपको उम्मीदवार दिख रहे हैं, मशाल, तुतारी या कांग्रेस, आप मन बड़ा करके ज्यादा से ज्यादा वोटों से हमको कामयाब करिए. मेरी मिसेज खड़ी है नगर अध्यक्ष के लिए पंजे के बटन पर, उसको भी कामयाब कराए. आपको हम गांव का पूरा नक्शा बदल के बता देंगे. और एक बात का वादा कर, रोजगाराच्या याच्यावरती आपण आपल्या याच्यामध्ये काय प्रयत्न राहील? हमारी प्रयत्न तो ऐसे रहेंगे, ज्यादा से ज्यादा यहाँ पर MIDC कारखाने ये अगर खुली तो हम नहीं, कुछ थोड़ी बहुत तो बेरोजगारी कम हुई. आज पढ़े लिखे बच्चे, डीएड बीएड करे हुए बच्चे सब्जियां बेच रहे हैं. आप देख सकते हो में डीएड बीएड करे हुए, क्योंकि नौकरी तो किसको लगना मामूली बात है नहीं, और बगैर पैसों की नौकरी लगती नहीं. तो मेरी ऐसी इच्छा है कि कारंजे में MIDC बहुत जरूरी है. MIDC लाए तो अपनी बेरोजगारी ऑटोमेटिक ही कम होती. और मैं अभी तो कुछ हूँ नहीं, एक सामाजिक कार्यकर्ता हूँ, पर मेरा उद्देश्य एक ही रहा कि कारंजे की बेरोजगारी कम करना और ज्यादा से ज्यादा लोगों के काम करके दिलाना. और जो भी हो सका मेरे से बेरोजगारी कम करने के लिए, तो मैं हमारे खासदार साहब है संजय जी देशमुख साहब, उनसे भी 1-2 मरतबा चर्चा किया मैं कि साहब MIDC लाने के बारे में कुछ कीजिए करके. तो उन्होंने भी बोले हमको. हमारे सुनील बोधावेकर भी थे, उनकी भी कोशिश चालू थी कि कारंजा में MIDC ही तो आपका मुद्दा बराबर है कि बेरोजगारी कम होती. तो
तो ये सबका ही काम है, मेरा नहीं। कि कारंजे में MIDC होगी, कारखाने ये खुले तो बेरोजगार अपने बहुत बच्चे लगेंगे। हर समाज के बच्चे अभी बेरोजगार घूम रहे सर, पढ़े लिखे बच्चे घूम रहे। लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारे आणि आपला प्रचार दौरा कसा चालू आहे? मेरा प्रचार तो इंशाल्लाह इतना अच्छा चालू है जितना मुस्लिमों में चालू है, उससे डबल हिंदू समाज के लोग मुझे चाहते, और मुस्लिम समाज के लोग भी मुझे बहुत मदद कर रहे हैं। हिंदू समाज के लोग तो मुझे बहुत चाहते, और हिंदू समाज के लोग मुझे दिल खोल के मदद भी कर रहे हैं और सपोर्ट भी कर रहे हैं। हर प्रभाग में मेरा प्रचार चालू है हिंदू समाज के। मैं जहाँ जा रहा, नहीं भी जा रहा, फोन वगैरह आ रहे क्योंकि मैं बचपन से ही सब समाज के लोगों में रहा हूँ। कारंजे में जातिवाद हमारे था ही नहीं। And press the bell icon. Never miss an update.